यमराजाने समस्त देवगणांना सभेचे निमंत्रण दिले आहे, परंतु यमराजांच्या सभेमध्ये स्वतः यमराज हजर नाही, हे योग्य वाटत नाही. देवेंद्र, तुमचं म्हणणं बरोबर आहे. देव, मला असं वाटतं आपण तिलोत्तमेच्या नाच गाण्याला सुरुवात करूया. नारायण नारायण देह भागे थातो देह भागे थातो मारी भगवंता, देह भागे थातो मारी भगवंता, शरण तुला मी एकदंता भगवंता, शरण तुला मी एकदंता. देह भागी तातो मारी भगवंता, देह भागी तातो मारी भगवंता, शरण तुला मी एकदंता भगवंता, शरण तुला मी एकदंता, शरण तुला मी एकदंता भगवंता, शरण तुला मी एकदंता. यमराजाच्या सभेमध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर्य, आपण योग्य वेळी आणि योग्य त्या ठिकाणी आलात. परंतु मुनिवर्य, आपण इथे येण्याचं प्रयोजन? नारायण नारायण देवेंद्र, इथे येण्याचं प्रयोजन स्पष्ट सांगतो. तत्पूर्वी समस्त देवगणांना या नारदाचा प्रणाम. देवेंद्र, या नर्तिकाशा उभ्या का आहेत? मुनिवर्य, प्रत्यक्ष यमराज सभेत यमराज नाही, त्यामुळे आम्ही मुख्य बंद ठेवले. नारायण नारायण देवेंद्र, या तिलोत्तमा नर्तिका एवढ्या सुंदर सजल्या असताना त्यांचं नृत्य बंद ठेवणे आपणास योग्य वाटतं का? मुनिवर्य, आपण केलेल्या स्तुतीने माझं मन प्रसन्न झालं आहे. या तिलोत्तमेला पाहून माझं मन मोहून गेलं आहे. नारायण नारायण. मग देवेंद्र, वाट कशाची पाहता? तिलोत्तमा नर्तिकचे नृत्य चालू करा. ठीक आहे मुनिवर्य, हे तिलोत्तमे तुझा नाच गाण्याला सुरुवात होऊ दे.
नारायण नारायण यमराजांचा विजय असो, मोक्षी काळाची आपल्या कल्याण असो, परंतु नारायणी मी 10,000 नसताना माझ्या दरबारात तिलोत्तमा नर्तिकेचे नाचगाणं चालू कसं काय? नारायण नारायण यमराज, आम्ही तुमची बराच वेळ वाट पाहिली, गोष्टी नाही देणार. बरोबर आहे मुनिवर्य. यमराज, आम्ही आपली खूप वेळ वाट पाहिली. हे विद्या, आपल्याला माहितीच आहे, आमच्या आज्ञेशिवाय या दरबारात काही सुद्धा चालत नाही. परंतु यमराज, एकदा या तिलोत्तमा नर्तिकेकडे पहा, तिचा साज सिंगार पहा, तिचे मनमोहक रूप पहा आणि मला सांगा, तिला पाहिल्यानंतर कोणाला मोह आवडता येईल? हे विद्या, तेही बरोबर आहे. आपल्या दरबारात तिलोत्तमा नर्तिकेचे नाच गाणं चालू होऊ द्या. ठीक आहे यमराज. हे तिलोत्तमे, तुझ्या नृत्याविष्कारास सुरुवात होऊ दे. ठीक आहे. नाराज लखू नको. हा असुर कोण, त्याचा जन्म कसा झाला ते आपण प्रत्येक रंगमंचावरती पहा. ते आपण प्रत्येक रंगमंचावरती पहा.
हे यमराज, मी कोण आहे, माझा जन्म कसा झाला आणि इथे मी कशासाठी आलो हे सांगेल का मला? अरे असुरा, तुझा जन्म कसा आणि कोणापासून झाला हे ऐकायचंय ना? हो, ते ऐकायचं आहे मला. मग ऐक. अरे माझ्या दरबारात सर्व देवाची सभा भरण्यात आली होती. या सभेत तिलोत्तम नर्तकीचे नाच झालं. चालू असताना मला मोह झाला. याच वेळी माझे तेज जमिनीवर पडले आणि त्यातून तुझी उत्पत्ती झाली. म्हणजे तुम्ही माझे पिताश्री हो ना? होय, म्हणून तुझे नाव अग्निसूर. अग्निसूर, ठीक आहे पिताश्री, आपण माझं नाव अग्निसूर ठेवला. परंतु यमराज, मला एक शक्ती द्या की हा सारं त्रिभुवन मी जाऊन भस्म करीन आणि सर्व देवांचा पराभव करून त्यांची रागी मी त्या भेट देणार. यमराज, मला आशीर्वाद द्या. कल्याण असो. ही काय निसरा? अरे सर्व देवाला सलती पळ करून सोडून दे. ही काय यमराज, कशी तुमची आज्ञा? या दरबारात मी एकटा नाही, कोणीतरी आहे रे. कोण आहे रे तुम्ही? नारायण, नारायण, हे मी काय करतोय? अरे असुरा, तू आहेस तरी कोण? माझं नाव अग्निसूर. यमराज त्यांच्या दरबारात नर्तकीचे नाच पाहत असताना त्यांना मोह आवडला नाही. त्या मोहाजाळाने त्यांच्या केस खाली पडले. त्यातून माझा जन्म झाला. यमराज, हेच माझे पिताश्री. आपली ओळख? नारायण, नारायण, ब्रह्मांडामध्ये तिन्ही लोकात फिरणारा ब्रह्मदेवाचा पुत्र नारद. नारायण, नारायण. अरे तिन्ही जगात फिरणार तू परत नादा. हे सारे प्रयत्न तुझं कसं करवणार? नारायण, नारायण. अग्निसुरा, तू या वराची प्रचिती कशी काय घेणार? नारदा, मी काही समजत नाही. स्पष्ट काय जवाब? नारायण, नारायण. अग्निसुरा, तू अमरावतीमध्ये जा, सर्व देवांवर युद्ध कर, मग तुला तुझ्या वराची प्रचिती लगेच येईल. ही काय नारदा, तू सांगितल्याप्रमाणे मी ते अमृत हल्ला करतो. पण नारदा, केला त्यात माझ्या नारदाने सांगितल्याप्रमाणे
महात्या अमरावती हल्ला केला पाहिजे. देवराज केंद्र